या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय? 1000 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले विठ्ठलाचं नाम घेत हजारो वारकरी 40 वर्ष 50 वर्षापासून वारी करतात. मग या वारीचं वैशिष्ट्य काय? तर या वारीचं एक वैशिष्ट्य आहे जे तुम्ही पाहिलंच पाहिजे, आणि ते म्हणजे या वारीमध्ये जात नाही, धर्म नाही, रंग नाही, वंश नाही, वय नाही. काय चेहऱ्यावर आनंद असतो. एक हातामध्ये एक छोटीशी पिशवी असते, त्या पिशवीमध्ये एक पाण्याची बॉटल असते आणि 1-2 कपडे हातात घेऊन तेव्हा वारीला निघतात. रामकृष्ण हरी पांडुरंग हर विठ्ठल म्हणत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्या चेहऱ्यावर जी आभा असते, आनंद असतो ना, ते एखादा करोडपतीचा चेहराही पाहिला ना तर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसणार नाही, ज्याने आज मर्सिडीज गाडी विकत घेतली त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसणार नाही, तो आनंद त्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि वारकऱ्याचा त्या वारीमधला तो चेहरा हाच या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीचा पहिला पॅरिग्राफ हा अजितदादांनी केला. अजितदादांनी पहिला जर पॅरिग्राफ असेल तर तो वारीवर केला. आणि मुख्यमंत्री महोदय यांचंही एक वैशिष्ट्य तुम्ही बघितलं असेल की मी मुख्यमंत्र्यांना कधीच टिळा नसलेला कधी बघितलं नाही. तो कुंकवाचा पवित्र टिळा लावूनच मुख्यमंत्री हे या महाराष्ट्रामध्ये जनतेचे प्रतिनिधी सेवक म्हणून काम करताय, हे तुम्हीही अनुभवता आणि मीही जेव्हा भेट होते तेव्हा अनुभवतो. आणि तेही वारी संप्रदायाचे असल्याने पहिला निर्णय या अर्थसंकल्पात केला आणि तो केला की निर्मल वारी, अस्वच्छता कुठेही असू नये म्हणून पहिली तरतूद 36,71,00,00,000 रुपयाची निर्मल वारीसाठी केली. की मन स्वच्छ असताना परिसर सुद्धा स्वच्छ झाला पाहिजे. आणि पुन्हा साधारणतः 1100 पेक्षा जास्त वारी या दिंडी घेऊन निघतात. या प्रत्येक वारीला 20,000 रुपये देण्याचा एक क्रांतिकारी आध्यात्मिक निर्णय हा या सरकारने केला. आणि तिसरा निर्णय हा चंद्रपूरकर एक राजकीय कार्यकर्ता तुमच्या आशीर्वादाने जी शक्ती आहे तो मी केला की आता आमची वारी हे जागतिक वारशासाठी युनेस्को मध्ये आपण पाठवतो आहे की ज्यामध्ये आमच्या वारीचा संदर्भ हा 193 देशात जागतिक नामांकन होत याचा वारसा जगाने आध्यात्मिक वारसा समजून घ्यावा. आणि अर्थसंकल्पामध्ये त्याचाही उल्लेख हा पहिल्याच पेजमध्ये अभिमानाने केलाय. मग दुसरा निर्णय केला जो केला की वारीच्या संदर्भात मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ. शेवटी एक खरं आहे की विज्ञानाची कितीही प्रगती होऊ द्या, पण जर मन अस्थिर असेल तर या प्रगतीचा कोणताही उपयोग होऊ शकत नाही. आणि म्हणून एकाने अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलं की 18व्या शतकामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा अभाव होता पण समाधानाचा प्रभाव होता. तेव्हा प्रत्येक कुटुंब, प्रत्येक समाज, प्रत्येक गट, प्रत्येक समूह 18व्या शतकामध्ये विज्ञान प्रगत नव्हतं, मोबाईल नव्हता, पण समाधान किती होतं हे हम साथ साथ है म्हणायचे. आता विज्ञान एवढ्या प्रगत झालाय पण आता हम आपके गुण म्हणतात. आपण बघितलं आहे, मी स्वतः एका गोष्टीचा साक्षीदार आहे की एका हॉस्पिटलमध्ये आमच्या परिचितीला बघण्यासाठी मी गेलो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका 21 वर्षाच्या मुलीने मला आवाज दिला, म्हणाला साहेब माझा भाऊ ॲडमिट आहे, तुम्ही 1 मिनिट त्याला भेटायला या. मी म्हटलं काय झालं? म्हणे तुम्ही एकदा बघून तर घ्या. मी त्या हॉस्पिटलमध्ये, आता शेवटी कोणी आपल्याला म्हटलं बघायला या तर तोडून तर जाता येत नाही. मी बघायला गेलो आणि माझ्या लक्षात आलं की त्यांनी हाताची नस कापली होती. आई वडील तिथं होते. मी सहज आईकडे आणि त्या बहिणीकडे विचारणा केली की यांनी हाताची नस का कापली. आईच्या डोळ्यात पाणी भरून आलं. म्हणाली आम्ही मध्यमवर्गीय आहोत, पोटाला चिमटा घेतो, पैसा वाचवतो,
याची जी संगत आहे ती संगत श्रीमंताची आहे. या अगोदर हा म्हणाला की मला हिरो होंडा घेऊन पाहिजे, हट्ट केला. 10 दिवस जेवण्याचं ताट ढकलून द्यायचा. मी आणि माझ्या मिस्टरांनी विचार केला की आपल्या मुलाचं स्वप्न साकार व्हावं म्हणून अतिशय आर्थिक चणचण तणाव असताना मी याला हिरो होंडा आम्ही घेऊन दिले. 2 महिनेच झाले. आता मागे लागला की माझ्या मित्राकडे आयफोन आहे, आता मलाही आयफोन घेऊन द्या. आम्हालाही आमच्या मुलीच्या लग्नाची तयारी करायची आहे, तिच्यासाठी पैसे जमवायचे आहे, शिक्षणासाठी पैसे जमवायचे आहे. हा अट्टच करत होता. आणि जेव्हा आम्ही त्याला सरळ सांगितलं की तुला आयफोन घेऊन देत नाही, तेव्हा मात्र त्यांनी नस कापून घेतली. मी मनात विचार केला की याचं कारण काय. याचं कारण आहे की आपलं मन अस्थिर होत आहे. आणि यासाठी सरकारने हा जो आनंद आहे, हा आनंद वस्तूमध्ये नाही, भौतिक साधनामध्ये नाही, हा आनंद हा मनात आहे. यासाठी एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजी आणि अजितदादांनी आमचं अध्यात्म हे प्रगत आहे, पण ते मनामनापर्यंत पोहोचवायचं म्हणून मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करून आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही मनाची अस्थिरता कशी संपवता येईल याला सुद्धा शासनाने हात दिलाय. आमचा संकल्प देशाच्या $5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. पण $1 ट्रिलियन इकॉनॉमी करताना महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा इथं विचार केला पाहिजे. अन्यथा भाषणामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव घ्यायचं, झाशीच्या राणीचं नाव घ्यायचं, सांगताना म्हणायचं की ज्या मातेने आम्हाला 9 महिने गर्भात ठेवलं ती माता माझ्यासाठी पूजनीय आहे असं म्हणताना म्हणायचं. पण साधी विक्सची डब्बी घ्यायची असेल तर नवऱ्याची वाट पाहत बघावी लागते. आर्थिक स्वातंत्र्य मात्र आपण 75 वर्षांनी जर 50% असणाऱ्या महिलांना देऊ शकलो नाही तर $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये ही विषमता मुक्तीचं बीज कसं असेल. आणि यासाठी या बजेटमध्ये दुसरा मोठा निर्णय केला तो म्हणजे महाराष्ट्राच्या 2,48,00,000 महिलांना 46,000 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्राची योजना आणली. ज्या योजनेचं नाव हे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि यासाठी 46,000 कोटी रुपये खर्च होणार. आणि फक्त 46,000 कोटी खर्च होणार नाही. इथं आमच्या काही भगिनी असतील तर मनामध्ये एक गोष्ट आश्वस्त करून निघा की तुम्ही जर सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला म्हणून तुमचे 2 महिन्याचे पैसे बुडणार नाही. पैसे देताना फॉर्म कधीही भरा, पैसे मात्र जुलैपासूनच येणार आहे. तुमचं फिक्स डिपॉझिट हे सरकारच्या म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या तिजोरीत जमा आहे. आणि माझ्या मुख्यमंत्र्याच्या व आमच्या सरकारच्या कोणत्याही लाडक्या बहिणीला, कारण ती लाडकीच आहे त्यामुळे तिचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. हा, आता काही तथाकथित कोणती पुस्तकं वाचतात माहीत नाही, पण त्यांना अशी भीती निर्माण झाली. ते काय टीका करतात, स्वतः तर खटाखट 8,500 रुपये देणार होते, पण दुर्दैवाने त्यांचे खटाखट झाले नाही. या अगोदर तर कधी दिवे नाही, तेव्हा गटागट स्वतः पैसे खायचे. मग म्हणाले निवडणूक जिंकायची आहे म्हणून खटाखट 1 रुपये दिला नाही. पण आमच्या सरकारने 1,500 रुपये दिल्यावर किती शंका काढताय. अरे साधी अर्थनीती आहे की विषमता मुक्तीकडे जायचं असेल तर संविधानामध्ये डायरेक्टिव्हमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की राज्यातील एखाद्या परिवाराचं हलाखीचं जीवन असेल तर राज्याने आपल्या तिजोरीतून त्याला मदत केली पाहिजे. अरे भीती दाखवणारे जेव्हा आम्ही संविधानानुसार वागतो तेव्हा मात्र असं पोटात दुखतं की तरीही मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखाना सुरू केला जिथं मोफत आपण उपचार करतो, पण ही पोटदुखी जाईल असं मला वाटत नाही. पण त्या सर्वांना मी एक सांगू इच्छितो, तुम्ही मनात कितीही मांडे करा,
ही योजना आता कोणी माईकाला बंद करू शकत नाही आणि बंद करण्याचा विचारही तुमच्या सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना म्हणून असेल तर याद राखा, जो बंद करेल 2,48,00,000 महिला त्याचं जीवन कठीण केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जे आर्थिक चिंता व्यक्त करता, मी पाहिलं आमच्या विरोधी पक्षाचा एक नेता सभागृहात म्हणे एवढे खर्च झाले. अरे मी अर्थमंत्री काय गो, 7 पे कमिशन मध्ये एका वर्षात आम्ही 44,000 कोटी देतो, तेव्हा कोणाचंही पोट दुखत नाही. 5 लाख सरकारी कर्मचारी आणि 12 लाख शिक्षक, 17 लाख लोकांना 44,000 कोटी दिलेच पाहिजे, कारण तेही सेवा करतात. पण तेव्हा कोणी आक्षेप घेत नाही. पण 2,48,00,000 महिलांना 46,000 कोटी द्यायचे म्हटल्याबरोबर अशी भीती दाखवत आहे की आता महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, असं होईल. म्हणून मी मुद्दाम या नेते जे टीका करतात त्यांचे ॲफिडेव्हिट निवडणुकीत तपासले आणि तुम्हाला कोणाला फुरसत असली तर तपासा. अरे महाराष्ट्रावर तर काहीच कर्ज नाही आहे, यांच्या उत्पन्नापेक्षा यांच्यावर एवढं कर्ज दाखवलं आहे. तुम्ही हे कोणाचंही ॲफिडेव्हिट जे टीका करतात मुद्दाम तपासा. अरे तुमच्यावरचं कर्ज असेल तर चिंता नाही. आणि इथं आम्ही सक्षम आहोत. महाराष्ट्राच्या जनतेवर आमचा विश्वास आहे. महाराष्ट्राच्या व्यापारी, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी, सेवा देणाऱ्यावर आमचा विश्वास आहे. अरे आमच्या पाशी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक नाव आहे. जय भवानी जय शिवाजी म्हटलं तर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जीव तोडणारा शिव बघताय. तुम्हाला मताची चिंता होती म्हणून तुम्हाला दुःख झालं. मग दुसरा निर्णय केलाय, तो जरी मागे असला तरी तो तुमच्या मुद्दाम माहिती करता सांगतोय की मग परवा बगारशागा, परवा नाही कागज, एक 17 वर्षाची मुलगी मग म्हणाली, भाऊ ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 पासून 65 पर्यंत आहे, पण माझ्यासाठी काय, मी तर 17 वर्षाची आहे. म्हणून सध्या तुझ्यासाठी याकरता केलं नाही आहे, आता अभ्यास कर. हातात पैसे सरकारने तुझ्या हातात देण्याच्या ऐवजी आईच्या हातात दिले आहे. तू 21 वर्षाची झाली की मग तुझाही विचार करू. पण एक सरकारने निर्णय केला, त्याचं नाव आहे लेक लाडकी योजना, की कोणत्याही पिवळ्या म्हणजे बीपीएल आणि केशरी शिधापत्रिका धारकाच्या कुटुंबामध्ये जर कन्येचा जन्म झाला तर 0 वयापासून 18व्या वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने सरकार 1,01,000 रुपये कन्येसाठी देणार आहे. आणि 1,01,000 रुपये हे 0 पासून 18 पर्यंत देणार आहे. बरं इथंच थांबलं नाही आहे. राजकीय नेत्यांचं बरं असतं, 5 वर्ष खुर्च्या तोडण्यासाठी जातीचा आधार घेतला जातो. पण आपण एकीकडे संविधानामध्ये एकीकडे असं म्हणतो की जात ही उंबरठ्याच्या आत पाहिजे. आणि म्हणून सरकारने पुन्हा एक या बजेटमध्ये निर्णय केला, त्याला शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना, ज्यामध्ये जर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हम सब एक है हा भाव आणून जर त्या ठिकाणी सामूहिक विवाह करत असेल तर या अगोदर सामूहिक विवाहात प्रत्येक कुटुंबाच्या मागे फक्त आणि फक्त 10,000 रुपये दिले जात होते. आता या 1 जुलैच्या नंतर हे 10,000वरून 25,000 रुपये केले आहे. सामूहिक विवाहामध्ये हम सब एक है हा भाव निर्माण व्हावा.